हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता हे बघा, आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, पुढं ढकलू नका. आणि माझं चॅनल माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर त्याला सबस्क्राईब लाईक नक्की करा, कारण तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, सबस्क्राईब लाईक करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा. व्हिडिओ बनवायला मला वेळ नाही, मी एकटीच आहे. आणि व्हिडिओ बनवायला गेलं की काही ना काही म्हणजे प्रॉब्लेम आला का तो व्हिडिओ कट करावा लागतो. तर प्लीज खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते. आज तुम्हाला खास सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हे बघा, आता या संक्रांतीच्या साड्या आलेल्या आहेत. पिको फॉल अजून बऱ्याच आहेत, पण ह्या ज्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. मी याचे फॉल धुवून ठेवलेले आहे. आणि आणि फॉल लावताना तुम्ही कोणची काळजी घ्यायची ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण आपण साड्यांना फॉल लावतो ना, तेव्हा आपण काय करतो, फॉल धुतो आणि त्याला इस्त्री करतो. म्हणजे काही, पण मी पहिल्यापासून इस्त्री करत नाही. हे बघा, या साड्यांचे फॉल मी धुतलेले आहे. तर इस्त्री केल्यानंतर काय होतं, फॉल आहे तसंच होऊन जातो. नंतर मग काय होतं, फॉल आकसतो आणि ती साडी अशी वाकल्या जाते. त्यासाठी आपण काय करायचं, फॉल धुतल्यानंतर इस्त्री न करता फक्त बघा अशा घड्या घालायच्या फॉलच्या. तर बघा अशी इथून तिथून फॉल असेल ना, तर फॉलला आहे ना फक्त अशी, हे बघा अशी घडी मारीत जायचं. हे बघा, अशी सगळ्या फॉलच्या अशा घड्या मारून ठेवायच्या आणि त्याच्यावर वजन ठेवायचं. म्हणजे फॉल कुठं तर आपण धुवून वाळत टाकतो तेव्हा काही फॉल वाकडे होतात, मग ते लावल्या जात नाही चांगलं. मग तिथं तिरपा झाला का मग ती साडी पण गोळा झाल्यासारखी दिसते. बघा, अशा घड्या करायच्या आणि असे यापर एक फॉल ठेवायची. इस्त्री अजिबात करायची नाही, कारण इस्त्री जर केली तर फॉल सरळ होतो आहे तसा पुन्हा, आणि तो नंतर आकसतो. तर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघत जा आणि कमेंट पण करा तुम्हाला जर आयडिया आवडली असेल. बाय.